हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 45 मीन्स टेस्ट नंबर 3 सॉल्व करणार आहोत. त्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टेस्ट नंबर 3 डे 45 marks 30. Instruction: all questions are compulsory. Second, numbers in bracket to the right side, to the right indicate marks. To the right indicate marks. Question number 1. Question number 1. Question number 1 is match the pairs. Match the pairs. Measure of angles, type of angle. So first is 240 degree. Okay, 240 degree या ठिकाणी चुकून 2400 झालेले आहे. 2040 degree means reflex angle. 180 degree चुकून या ठिकाणी 1800 झालेले आहेत, ते 180 डिग्री आहेत. सो 180 डिग्री स्ट्रेट अँगल, 240 डिग्री रिफ्लेक्स अँगल, 180 डिग्री स्ट्रेट अँगल. कळलं तुम्हाला? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राईट प्रॉपर सिम्बॉल लेस दॅन, ग्रेटर दॅन, equal in the box. So -5 and 5, -5 and 5. So -5 less than -5. So -5 less than +5. Okay, -5 less than +5. Next 7 and -8. So 7 greater than -8. 7 greater than -8. So next question number 3. Next question number 3. Question number 3. Write the fraction which are indicated by point A and point B. Point A and point B. Okay. सी हियर या ठिकाणी डिनॉमिनेटर किती आहे? 5. डिनॉमिनेटर 5. सो सी हियर 0 इज देअर. सो फर्स्ट पॉईंटला किती असेल? 1/5. हा पॉईंट किती आहे? 1/5. सेकंड पॉईंटला किती असेल? 2/5. मग आपल्याला ए पॉईंट किती असेल? 3/5. सो ए किती आहे? ए इंडिकेट्स पॉईंट ए इज 3/5. सो बी 5/5. नेक्स्ट इज हा पॉईंट किती असेल? 6/5. सो बी इज 7/5. पॉईंट बी इज 7/5. गॉट इट? पॉईंट ए इज या बॉक्समध्ये किती येईल? 3/5. थर्ड लाईन आहे बघा. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. आणि डिनॉमिनेटर किती आहे प्रत्येक नंबरचा? 5. या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर इज 5. सो पॉईंट ए इज 3/5. नेक्स्ट 5 दिस 6 लाईन, 7. सो बी इज इक्वल टू 7/5. या बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. ए इज 3/5 and B is 7/5. Okay. Question number 4.
Draw quadrilateral ABCD and answer the following. 4 marks. Draw quadrilateral ABCD and answer the following. आता आपण या ठिकाणी quadrilateral ड्रॉ करूया. quadrilateral ABCD आपण ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट answer the following. First is write pairs of opposite angles. Write pairs of opposite angles. So therefore pairs of opposite angles. Okay, opposite angles, angle A and angle C. First pair, angle A and angle C. Second pair, angle B and angle D. Angle B and angle D. Okay, so second, write diagonals of quadrilateral. Diagonals of quadrilaterals are diagonal AC and diagonal BD. Diagonal AC and diagonal BD. Diagonal BD or sec AC or sec AC. ऐसे लिख सकते, sec AC, segment AC और segment B. अब ऐसे भी लिख सकते हैं, ऐसे भी लिख सकते. ओके, नेक्स्ट आप ड्रॉ भी कर सकते हैं यहाँ पे, ड्रॉ BD एंड AC. ओके, डायगोनल कोणते, डायगोनल AC एंड डायगोनल BD. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Solve the following sub question. 2 marks each. Total marks 8. First, find the LCM and SCF of 48 and 84. So first अपन LCM find करूया. LCM. So LCM find करने करता आपल्याला काय find करावं लागतंय, तो multiple of 48 and multiple of 84 find करायचे. Multiple of multiple of 48, multiple of या ठिकाणी multiple of 84. So multiple of 48 means 48 चा टेबल आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी 84 चा टेबल लिहायचा आहे. टेबल आपल्याला तयार करावा लागेल. टेबल तयार करा, नंतर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. सो टेबल करण्यासाठी 48 चा टेबल 48 into 1, 48 into 2, 48 into 3 या प्रकारे तुम्ही टेबल तयार करा आणि मल्टिपल ऑफ 48 या ठिकाणी तुम्ही लिहा. सो मल्टिपल ऑफ 48 आर multiple of 48, 48, 96, 144, 192, 240, 288, 336, 384 and dot dot. So multiple of 84s are 84, 168, 84 1s are 84, 84 2s are 168, 84 3s are 252, 366, 420. So see here आपल्याला फाइंड काय करायचंय, कॉमन मल्टिपल. कॉमन मल्टिपल कोणता नंबर दिसतो या ठिकाणी, 336. 336. So common lowest common multiple is 336. So therefore LCM of 48 and 84 is 336. नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायचं आहे, SCF. आता SCF फाइंड करण्यासाठी आपल्याला फॅक्टर्स फाइंड करावे लागतील. सो फॅक्टर्स ऑफ 48, फॅक्टर्स ऑफ 84. आता फॅक्टर्स कोणत्या टेबलमध्ये 48 हा नंबर येतो,
आणि कोणत्या टेबल्समध्ये 84 हा नंबर येतो ते नंबर्स या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. फॅक्टर्स ऑफ 48 1 2 3 3 च्या टेबलमध्ये 48 4 च्या टेबलमध्ये सुद्धा 48 येतो. ओके 6 8 12 16 24 48. ओके हे झाले 48 चे फॅक्टर्स. 84 चे फॅक्टर्स 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो. 2 एंडिंगला 4 आहे म्हणजे 2 च्या टेबलमध्ये 84 आहे. 4 प्लस 8 प्लस 4 12 12 डिव्हिजिबल बाय 3 म्हणजेच 84 ला 84 डिव्हिजिबल बाय 3. सो सेम 4 1 जार 4 हा डिव्हिजिबल बाय 4 आहे. सिमिलरली 6 7 12 14 21 28 80 42 84 या नंबरच्या टेबलमध्ये हा 84 येतो. सो हे झाले 84 चे फॅक्टर्स, हे झाले 48 चे फॅक्टर्स. सो कॉमन फॅक्टर्स 1 2 3 4 6 12. Okay, so common factors 1 2 3 4 6 and 12. Greatest common factor is 12. So HCF is equal to 12. So HCF of 48 and 84 is 12. Understood? Next, find ratio of first quantity with second quantity 25 liter and 10 liter. First quantity is 25 liter upon 10 liter is equal to 25 upon 10. So 25 and 10 कोणत्या नंबर्स मध्ये येतात तर 5 into 5 5 into 2. So 5 get cancelled. So we get 5 upon 2. So हा रेशो आपण या प्रकारे लिहू शकतो 5:2. ओके हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट, थर्ड, ड्रॉ अ सेगमेंट PQ of length 7 cm and bisect it using compass and ruler. Draw a segment PQ of length 7 cm and bisect it using compass and ruler. So आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, सेगमेंट ड्रॉ करायचे. किती सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. सो फर्स्ट आपण सेगमेंट ड्रॉ करून घेऊ. सेग PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आपण 7 सेंटीमीटरचा सेग PQ ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट, बायसेक्ट इट. बायसेक्ट करण्यासाठी कंपास या प्रकारे रेडी ठेवा. कंपासचं एक टोक, कंपासचं पॉइंट, स्टील पॉइंट Q पॉइंट वर ठेवा किंवा P वर ठेवा. कोणत्याही पॉइंट वर ठेवला ते हरकत नाही. सपोज पॉइंट P वर ठेवला. हे डिस्टन्स मोर दॅन हाफ घ्यायचं आहे. हाफ पेक्षा जास्त, मोर दॅन हाफ. ओके, मोर दॅन हाफ घेतले. नंतर या पॉइंट P वर ठेवून या वरच्या साईडला एक आर्क बनवायचा आहे, खालच्या साईडला एक आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट, आता डिस्टन्स चेंज करू नका. पॉइंट Q वर ठेवा. जो वरच्या साईडला जो आर्क मारलेला आहे त्याला काय करा, कट करा. खालच्या साईडला जो आर्क आपण मारला आहे त्याला आपण काय करा, कट करा. कट केल्यानंतर हे दोन्ही आर्क ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट मार्क करा. आता हे दोन्ही पॉइंट काय करा, दोन्ही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करा. ओके, या प्रकारे लाईन आपण ड्रॉ केलेले. सो या प्रकारे या सेगमेंटचे आपण दोन इक्वल पार्ट मध्ये कन्वर्ट केले. सो या सेगमेंटला आपण बायसेक्ट केलेलं आहे. ओके, ही लाईन काय करते, PQ ला बायसेक्ट करते. ओके, हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट, दोन्ही काय आहे, इक्वल पार्ट मध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. कळलंय तुम्हाला? साइड बायसेक्टर, सॉरी सेगमेंट बायसेक्टर. ओके, सो अभी नेक्स्ट,
Fourth, find the numbers divisible by 3 from 12, 33, 36, 48, 52, 57, 47, 35. So divisible. आपल्याला divisibility टेस्ट माहिती आहे. 3 ची divisibility टेस्ट काय आहे? A number is divisible by 3. Number is divisible by 3 when the sum of its digit is divisible by 3. When the sum of its digit is divisible by 3. आपण हे जे नंबर्स आहेत त्यांचे ऍडिंग केल्यानंतर किती सपोज 1 + 2 is 3. 3 is divisible by 3. So 12 is divisible by 3. 3 + 3 6. 6 3 च्या टेबल मध्ये येतो. So 33 divisible by 3. 3 + 6 9. 9 3 च्या टेबल मध्ये आहे. तो 36 divisible by 3. 4 + 8 12. 12 3 च्या टेबल मध्ये आहे. सो हे सुद्धा डिव्हिजिबल नंबर्स आहे. 5 to 7. 7 3 च्या टेबल मध्ये नाही. हा नंबर येणार नाही. 5 + 7 12. ओके 12 divisible by 3. So 57 divisible by 3. Next 47 4 + 1 11. 3 च्या टेबल मध्ये येत नाही. 3 + 5 8. 8 3 च्या टेबल मध्ये येत नाही. सो therefore answer is numbers divisible by 3 are 12, 33, 36, 48, 57. Okay, these numbers are divisible by 3. कळतं तुम्हाला. यांची आपण जर बेरीज केली तर या ठिकाणी 4 + 8 12. 12 3 च्या टेबल मध्ये येतो. ओके या ठिकाणी आलाय 4 8. 5 7 4 7 4 + 7 is 11. 11 3 च्या टेबल मध्ये येत नाही म्हणून या ठिकाणी त्या आन्सर मध्ये आलेलं नाही. कळले तुम्हाला? ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. 4 marks each. Total marks 12. Arman, first question. Arman exercises walking on a circular path on the field every day. If he walks 3.252 km in 6 rounds every day, how much distance does he walk in 1 round? 6 राउंड मध्ये तो किती अंतर चालतोय? 3.252 किलोमीटर. तर तो आपल्या एका राउंड मध्ये किती अंतर चालतो ते फाइंड करायचं आहे. ओके आन्सर आपण करूया फाइंड. टोटल distance walked by Arman in 6 rounds is 3.252 km. So therefore distance walked by Arman in 1 round is equal to 3.252 upon 6. 6 ने डिवाइड करा. किती आन्सर येते बघा. 6 ने डिवाइड करा या ठिकाणी. 6 3.252 6 0 0 3 32 झाले. 0.365 are 30. Remainder is 2. 5 6 4s are 24. 5 minus 4 is 1. ये 2 खाली गया. 6 2s are 12. So answer is 0.542. 0.542 kilometer. 0.542 kilometer. So therefore the distance walked by Arman in 1 round is equal to 0.542 kilometer. Okay. Next, second,
If 5 chocolates cost rupees 25, what is the price of 3 such chocolate? What is the given? 5 chocolates cost rupees 25. So therefore, one chocolate cost is equal to 25 divided by 5. 5 5s are 25. So one chocolate cost is rupees 5. Therefore, one chocolate cost is rupees 5. So therefore, the price of 3 such chocolate is equal to, therefore, the price of 3 chocolate is equal to 3 into 5 is 3 into 5 15, so rupees 15. The price of 3 such chocolate is rupees 15. Okay. नेक्स्ट या ठिकाणी बघा आपल्या पीडीएफ मध्ये इंग्लिश पीडीएफ मध्ये जे आपल्या मध्ये फक्त 2च क्वेश्चन दिलेले आहेत 1 आणि 2. मार्क्स किती आहेत 12. 4 मार्क्स इज म्हणजे या ठिकाणी 3 क्वेश्चन असायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी 2च आहेत. परंतु तुम्ही जर ती पीडीएफ पाहिली तर आन्सर मध्ये 3rd क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे, परंतु या ठिकाणी 3rd क्वेश्चन दिलेला नाही. परंतु मी जी मराठी मीडियमची पीडीएफ आहे त्या पीडीएफ मधून तो मराठी मीडियमचा प्रश्न इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून घेतलेला आहे आणि तो सोडवलेला आहे. आता आपण 3rd क्वेश्चन सोडवूया. In one exam, Rahul got 720 marks out of 800. What percentage of marks did he get? त्याला 800 पैकी किती मिळाले 720 मार्क्स मिळाले, तर त्याचे पर्सेंटेज किती मिळाले ते फाइंड करायचे. सो पर्सेंटेज इज इक्वल टू मार्क्स स्कोर डिवाइड बाय टोटल मार्क्स into 100. So is equal to 720 upon 800 into 100 0 0 0 0. So therefore 720 divided by 8 ने डिवाइड करा. 8 9s are 72 0 हा 0. सो इज इक्वल टू 90%. सो राहुलला किती पर्सेंट मिळाले तर 90%. तुम्ही आणखी एका मेथडने हे करू शकताय. किती मार्क्स मिळाले 720 अपॉन 800. ओके. पर्सेंटेज फाइंड करायचं असेल तर डिनॉमिनेटर किती असला पाहिजे 100 असला पाहिजे. ओके. या ठिकाणी किती आहे 800. मग जर आपण 800 ला 8 ने डिवाइड केलं, 800 ला 8 ने डिवाइड केलं तर किती आन्सर येईल 100 येईल. मग आपण 800 ला 8 ने डिवाइड केलं तर 720 ला पण किती करणार 8 ने डिवाइड करणार. आता 800 ला 8 ने डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल 100. 720 ला 8 ने डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल 90 आणि डिनॉमिनेटर 100 असेल म्हणजेच काय हे कसं लिहितात आता 90%. डिनॉमिनेटर 90 अपॉन 100 इज इक्वल टू 90%. डिनॉमिनेटर जर 100 असेल तर ते आपण काय म्हणतो पर्सेंटेज. सो 90 अपॉन 100 इज 90%. ओके. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3 कंप्लीट सॉल्व केलेली आहे. थँक्यू.